रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये दोघांमध्ये 10 मिनिटे चर्चा। एफआयआर न झाल्याने कागदपत्र सीआयडीला पाठवतो असं फडणवीसांनी सांगितलं। अपघाताबाबतच्या शंका बोलून दाखवल्या। रोहित पवारांची माहिती। दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण सुनेत्रा काकींना कंट्रोल करता येईल हा भ्रम आहे। स्टेजवरती असताना नीट वागा, तुम्हाला महाराष्ट्र बघतोय। रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती नाव न घेता हल्लाबोल। राष्ट्रीय अध्यक्षपदी झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिलीच पत्रकार परिषद। प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी गुंडाळली। पत्रकार उलटे पालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना मनस्थिती ठीक नाहीये असं म्हणून सांगा। पत्रकार परिषदेआधीची कुजबूज व्हायरल। दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळा गेला की काय, आता एक चांडाळ चौकडी कार्यरत झाली। काल सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये बोलायला देखील या चांडाळ चौकडीने संधी दिली नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंची टीका। अजित पर्व कधीच संपणार नाही। लोकांच्या मनात दादांसाठी प्रेम आहे। आजपासून महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा पर्व सुरू झालंय। या सुनील तटकरे यांच्या विधानावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। 4 लोक आमदारांना नेत्यांपासून दूर ठेवतायत हे व्हिडिओमधून दिसलं। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या गोंधळावरून रोहित पवार यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी भाजपच्या नेत्यांवरती बोलू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। रोहित पवारांचं बोलणं आमचं मन दुखावणारं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांना फक्त स्टंटबाजी करायची आहे, धनंजय मुंडेंची टीका। तर विलीनीकरणाची चर्चा करताना घाई नव्हती झाली का? सत्तेत आहात तर किमान एफआयआर साठी तरी मदत करा। मी विरोधात म्हणून माझा एफआयआर घेतला जात नाहीये, रोहित पवारांचा पलटवार। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल उद्या येण्याची शक्यता। विमान अपघात प्रकरणी डीजीसीए उद्या प्राथमिक अहवाल देण्याची शक्यता। एआयबी यांचा प्राथमिक अहवाल येईल, सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे। रोहित पवारांचा अहवालासंदर्भात ट्विट। दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होणार। येत्या सोमवारी नवीन माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार, रोहित पवार यांचा इशारा। दादांच्या विमान अपघाताची राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली। दादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या, रोहित पवारांची राज ठाकरेंकडे मागणी। तर एफआयआर घ्यावाच लागतो, एफआयआर न घेणं ही दुर्दैवी बाब आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं। रोहित पवारांची माहिती। एफआयआर करून घेत नसतील तर काही काळबेर आहे का, संशय येतोच। एफआयआर का घेतला नाहीये, सरकारने याचं उत्तर द्यावं। दादांचा मृत्यू धोक्यानं झाला की धोक्यानं? पत्रकार परिषदेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेत काही सवाल। विलीनीकरणाच्या चर्चांवरून आम्हाला कोणावर टीका करायची नाहीये, धोरण आणि भूमिका ठरलेल्या होत्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर काही गोष्टींमध्ये तारतम्य बाळगून बोला, शिंदेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला। देवगिरी बंगल्यावरती दादांचं स्मारक असावं अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली। बारामती विमानतळाचं नाव दादांच्या नावाने करण्याची विनंतीही केली। अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये दाखल। राज्यसभेच्या नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीमध्ये पोहोचले। रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार। राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जणांच्या नावांची यादी तयार केली। तर दिल्लीतील वरिष्ठ नेते 24 मधून 4 नावं फायनल करणार। आमच्या पक्षाचा माणूस राज्यसभेवरती जावा असं प्रत्येकाला वाटतं। राज्यसभेसाठी आमच्या पक्षाचा हक्क कायम असेल, पण मवियामध्ये तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल। राज्यसभेच्या जागेसंदर्भात संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अंबादास दानवे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवरती पोहोचले। विनायक राऊतांपाठोपाठ अंबादास दानवे हे देखील मातोश्री निवासस्थानी पोहोचलेत। राज्यसभेच्या जागेवरती वर्णी लागावी यासाठी भेटीगाठी होत असल्याच्या चर्चा। चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार। चंद्रकांत खैरे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती। महाविकास आघाडीने कोणालाही राज्यसभेचा उमेदवार करावा हा त्यांचा प्रश्न आहे, पण जागेसंदर्भात त्यांच्यामध्ये समन्वय नाहीये। राज्यसभेच्या जागेवरून मंत्री उदय सामंत यांची मवियावर टीका। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। तर जावे विनोदाच्या गावात या कार्यक्रमाचं आयोजन।
विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची मात्र दांडी। सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, मात्र 90% आमदार गैरहजर। आदित्य ठाकरे हे देखील विधान भवनातील कार्यक्रमाला गैरहजर। नागपूरमध्ये 12वीच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये 6व्या आणि 7व्या आरोपीला पोलिसांकडून अटक। आरोपी सरकारी शिक्षक प्रदीप जांगडे आणि खासगी क्लासमधील शिक्षक दिनेश कोटांगले पोलिसांच्या ताब्यात आहेत। प्रदीप जांगडे आणि दिनेल यावेळेस कोटांगले याला व्हॉट्सअपवरती पेपर पाठवल्याचंही समोर आलेलं आहे। नागपूरमध्ये पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाहीये, नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवेंची माहिती आहे। विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला। शिवलिंग पटवेंची प्रतिक्रिया, दोषींवरती कठोर कारवाई होईल, शिवलिंग पटवे यांचा इशारा। नागपूरमध्ये सीलबंद लिफाफ्यातून 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार। एका लिफाफ्यामध्ये एकूण 25 पत्रिका असतात, परीक्षा केंद्रावरती प्रत्यक्षात मात्र 24 पत्रिका यावेळेस पोहोचत असल्याची तक्रार आहे। पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निर्दोष आहेत। राऊस अव्हेन्यू कोर्टाचा केजरीवाल आणि सिसोदिया यांना मोठा दिलासा। खोटी केस होती, सत्याचा विजय झाला, निर्दोष सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया। माध्यमांसोबत बोलत असताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर। विशेष सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला सीबीआय दिल्ली हायकोर्टामध्ये आव्हान। लवकरच सीबीआय हायकोर्टात याचिका दाखल करणार, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। एकनाथ खडसेंची सावदा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाविरोधात पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार। खडसेंकडून अधिकाऱ्यावरती कर्तव्यात कसूर करणं, लोकप्रतिनिधींसोबत उद्धटपणे वागणं आणि वाळू चोरीच्या प्रकरणामध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचे आरोप आहेत। पुण्यामध्ये गुंड निलेश घायवळच्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे। गुंड दत्तात्रय लाखे मोकोका या प्रकरणातील आरोपी तर निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारांवरती पोलीस कारवाई करतायत। पनवेलमधील वलप ग्रामपंचायतीतील बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाला एक नवीन वळण लागलेलं आहे। ग्रामपंचायतीची ऑनलाईन यंत्रणा हॅक झाल्याचा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा आरोप आहे। अज्ञात इसमाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये यासाठी बीडच्या गेवराईमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। विनापरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी 25 जणांवरती गेवराई पोलिसात गुन्हा दाखल आहे। पुतळा हटवला जाण्याची चर्चा असल्यानं शिवप्रेमींकडून यावेळेस मोर्चा काढण्यात आलेला आहे। परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्याच्या मागणीसाठी लॉंग मार्च। झरी ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालय असा 15 किलोमीटरचा मोर्चा काढण्यात येतोय। मोर्चामध्ये विद्यार्थी आणि पालकांचाही मोठा सहभाग आहे। कम्युनिस्ट पक्षाच्या राजूर ते अहिल्यानगर लॉंग मार्चचा आजचा 4था दिवस आहे। संगमनेरच्या निझरणेश्वर मंदिरात देवस्थान परिसरामध्ये आंदोलकांचा मुक्काम आहे। शिष्टमंडळ आणि प्रशासनाच्या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे। अहिल्यानगरमध्ये बोगस खत विक्री करणाऱ्यांना कृषी विभागाचा दणका। कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बोगस खत विक्रीचा प्रकार उघडकीस। महिनाभरामध्ये 3रा गुन्हा दाखल। लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव 1000 रुपयांच्या आतमध्ये घसरल्यानं शेतकरी हवालदिल झाल्यात। माणिकराव कोकाटे आणि बाजार समितीच्या विनंतीवरून आंदोलन मागे घेण्यात आलंय। तर दर घसरणीच्या निषेधार्थ ठाकरे गट, शिंदे गट तसेच छावा क्रांतीवीर सेनेनं या ठिकाणी आंदोलन केलं होतं। कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू। कांद्याला उत्पादन खर्चावरती आधारित 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचीही मागणी। कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी मोठ्या संकटामध्ये। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये। सध्या कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांपर्यंतचा बाजारभाव। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये शेतकरी गटांना दिलेलं परभणी शक्ती हे ज्वारीचं बियाणं निकृष्ट दर्जाचं। महाबीजच्या वतीनं कृषी विभागामार्फत हे बियाणं देण्यात आलं होतं। पेरलेल्या बियाण्यांच्या ताटव्यांची वाढच या ठिकाणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकं धोक्यात आली आहे। टोमॅटो पिकांवरती करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे। टोमॅटो जाग्यावरती वाळून जात असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्य परिसरामध्ये वन्यजीव सोयरे संघटनेच्या वतीनं हजारो मातीचे पॉट उभारण्यात आलेत। पॉटमध्ये नियमितपणे पाणी भरलं जात असून दिवसभर पक्षी आणि लहान वन्यप्राणी भागवतायत आपली तहान।